नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे अबोलीने कोर्टामधून परवानगी घेतलेली असते की शिवांगीची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे आणि तिला परवानगी दिलेली असते. त्याच्यामुळे इथे आता शिवांगीची जेव्हा नार्को टेस्ट केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये शिवांगीने दिलेल्या स्टेटमेंटमुळे अबोली ही केस जिंकलेली असते आणि त्याचबरोबर दीपशिकाच्या नादी लागल्यामुळे संजीवनी साठे यांच्या आयुष्यात पहिल्यांदा हार झालेली असते आणि अबोली ही केस जिंकलेली असते. त्यामुळे इथे संजीवनी साठे यांचा खूपच जास्त संताप झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे नार्को टेस्टमध्ये शिवांगीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ती कशा पद्धतीने देते आणि इथे अबोली कशा पद्धतीने ही केस जिंकते आणि संजीवनी साठे यांची हार झाल्यानंतर दीपशिका कशा पद्धतीने तोंडावरती पडते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये सातत्याने शिवांगी निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे असं अबोली म्हणत असते. पण एकदा अबोली जेव्हा शिवांगीला भेटायला येते तेव्हा शिवांगी अबोलीवरती अटॅक करते. ती म्हणत असते की मीच वाघ आहे, मी आहे माझ्या बापाची वाघीण, मीच त्या मुलींना मारले. बरं झालं त्या शिवांगीला शिक्षा झाली. तू तिला किती वेळा समजावून सांगितलं होतंस की सत्य सांगू नकोस, सत्य सांगू नकोस, कोर्टामध्ये बोलू नकोस की तूच त्या मुलींना मारलेस. तरीसुद्धा ती बोलली ना की ती वाघ आहे म्हणून. मग कशाला कशाला ती जगायला पाहिजे. बरं झालं कोर्टाने तिला शिक्षा सुनावली असं इकडे शिवांगी म्हणते आणि अबोलीवरती ती अटॅक करत असते. शेवटीला अबोलीचा गळा दाबून ती तिला भिंतीवरती आता वरती उचलते, ते सुद्धा एका हाताने. तेव्हा अबोलीच्या लक्षात येतं की इथे शिवांगी ही तीच मुलगी आहे जी वाघ आहे, कारण शिवांगीनेच आधी अबोलीला एका हाताने उचललं होतं. एका हाताने उचलल्यानंतर इथे अबोलीच्या लक्षात येतं की शिवांगीच ती वाघ आहे आणि त्याचबरोबर जे काही ब्लड सॅम्पल दिलेले असतात वाघाचे, त्याच्यावरून हे लक्षात आलेलं असतं की वाघ कुणी मुलगा नाही तर मुलगी आहे, कारण ते सॅम्पल मुलीचे असतात हे सिद्ध झालेलं असतं आणि म्हणूनच इथे शिवांगीचे सॅम्पल हे मॅच झालेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, शिवांगी म्हणत असते की मी तुला सोडणार नाही. तेव्हा अबोलीच्या लक्षात आलेलं असतं की शिवांगीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे. त्याच्यामुळे ते शिवांगी अशी वागते ही गोष्ट अबोलीच्या लक्षात येते आणि ती कोर्टामध्ये आता ते सगळं सिद्ध करते आणि ती म्हणत असते की जज साहेब, जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल, कारण संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली खोटं बोलते, बरोबर उद्या इथे तिला शिक्षा होणार तर आदल्या दिवशी कळणार आहे का की तिला हा आजार आहे म्हणून. अबोली मॅडम कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांना वेळ हवा यासाठी कोर्टामध्ये खोटं कारण देत आहेत. पण अबोली म्हणत असते की जर तुमच्या कुणाचाही माझ्यावरती विश्वास नसेल तर शिवांगीची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की शिवांगीला इथे स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे. तिने इथे डॉक्टरांना सुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून सुद्धा हे सगळ्यांना कळतं की जेव्हा तिची प्राथमिक चाचणी करण्यात आलेली असते त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं असतं की इथे शिवांगीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे, शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि इथे डॉक्टरांनीच आता शब्द दिलेला असतो. त्यामुळे अबोलीने जे काही रिक्वेस्ट केलेली असते की नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, तेव्हा इकडे जज साहेबांनी सुद्धा तिला आता परवानगी दिलेली असते आणि जज साहेब म्हणालेले असतात की नार्को टेस्टमध्ये जर हे सिद्ध झालं नाही की शिवांगीला इथे स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे तर मग तुम्ही कोर्टाची फसवणूक केली, दिशाभूल करण्यासाठी हे सगळं तुम्ही बोललात असं गृहीत धरलं जाईल आणि ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे तुमची सनद ही 6 महिन्यासाठी रद्द केली जाईल असं अबोलीला सांगण्यात आलेलं असतं. म्हणजे जर इथे आता शिवांगीची नार्को टेस्ट ही जर खरी ठरली नाही तर कदाचित शिवांगी हिचं तर काही वाईट होणार नाही, पण मात्र अबोलीचं वाईट होणार आहे. 6 महिन्यासाठी तिची सनद रद्द केली जाणार आहे. पण इथे अबोलीने शिवांगीसाठी एवढी मोठी रिस्क ही पत्करलेली असते. आता तिला असं वाटत असतं की शिवांगी खोटं तर बोलत नाही आहे ना, शिवांगीच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे ना. त्यानंतर इथे दीपशिका म्हणत असते, काय अबोली, मग आता कोर्टामध्ये तू तर हे सिद्ध केलंस की शिवांगीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे म्हणून, पण नार्को टेस्टमध्ये सुद्धा ते नाही आलं तर
शिवांगी जर खोटं बोलत असेल तर, मुद्दामून तिने असं रिॲक्ट केलं असेल तर? तेव्हा शिवांगी म्हणते की मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, तू असं बोलतेस गं, पण तुझ्या बोलण्यावरती कोण विश्वास ठेवणार? तेव्हा अबोली म्हणत असते, मी आहे ना विश्वास ठेवायला. ती खरंच बोलते, मला माहिती आहे ती काहीही खोटं बोलत नाही आहे. त्यानंतर इथे नार्को टेस्टसाठी अबोलीने आता एका मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि त्या ठिकाणी दीपशिकासुद्धा असणार आहे आणि संजीवनी साठेसुद्धा असणार आहेत, कारण त्यांनासुद्धा खरं काय खोटं काय हे सगळं बघायचं असतं. आणि नार्को टेस्ट करत असताना तिथे एक कॅमेरासुद्धा लावण्यात आलेला असतो, म्हणजे इथे शिवांगी कशी रिॲक्ट करते ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होणार असतं, कारण तोच पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर होणार असतो त्यासाठी. त्यानंतर इथे आता सगळी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा अबोली शिवांगीला समजवायला येते आणि ती पुन्हा एकदा शिवांगीला विचारते की तू जे काही बोलतेस, जे काही सांगतेस ते सगळं खरं आहे ना शिवांगी? मी तुला इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझं प्रोफेशन मी पणाला लावले. जर तू खोटं बोलतेस हे जर कोर्टामध्ये सिद्ध झालं ना, तर माझी सनद 6 महिन्यासाठी रद्द होईल. पण नुसती माझी सनद रद्द होणार नाही आहे, तर माझा स्वतःवरचाही विश्वास उडेल. तुला मी निर्दोष सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि जर तू मला फसवलंस किंवा तू खोटं बोलतेस हे माझ्या लक्षात आलं, तर मी कोलमडून पडेन. मी पुन्हा कुठल्याही शिवांगीवरती काय, कुठल्याही मुलीवरती, कुठल्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवणार नाही. मला असंच वाटेल की मी एका चांगल्या हेतूने त्यांच्या केसेस लढते, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. मात्र इथे सगळेजण माझ्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात, मला फसवण्यासाठी इथे येतात, असंच मला वाटेल. तेव्हा जे काही आहे ते खरं सांग. शिवांगी म्हणत असते की अबोली, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे, यातला एक शब्दसुद्धा खोटा नाही. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, तू जर खरं बोलतेस ना शिवांगी, तुला शिक्षा होणार नाही. मी तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करेन, असं अबोली म्हणतच असते. आतापर्यंत सगळेजण तुझ्यावरती संशय घेऊन मोकळे झाले, सगळ्यांनी तुला गुन्हेगार ठरवलं. फक्त सगळ्यांच्या विरोधात जाऊन मीच तुला गुन्हेगार नाही असं म्हणाली आहे. आणि अंकुश सर आता माझी मदत करतायत, फक्त माझ्यामुळे ते तुझ्यावरती विश्वास ठेवतायत. जर त्यांना कळलं ना की तू गुन्हेगार आहेस आणि तरीसुद्धा तुझ्यामुळे माझी सनद रद्द झाली, तुझ्यामुळे माझी नामुष्की झाली, तर कोर्ट तर तुला शिक्षा देणार नाही, ते काही होईल, पण मात्र अंकुश सर तुला कधीही माफ करणार नाही. ते तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की देतील आणि मग मी सुद्धा त्यांना थांबवू शकणार नाही आहे. तेव्हा जे काही आहे ते खरं खरं सांग. शिवांगी म्हणते की मी जे काही सांगितले ते सगळं खरं आहे. त्यामुळे इथे आता नार्को टेस्टसाठी आता शिवांगीला घेऊन जात असताना इथे अंकुशसुद्धा तेच म्हणत असतो की शिवांगी, खोटं बोलू नकोस. मला खोटं बोलणारी माणसं अजिबात आवडत नाही. माझ्या अबोलीचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण जर तू माझ्या अबोलीला धोका दिलास किंवा तिच्याशी खोटं बोललीस ना, जसं आधी बोलली होतीस तसं, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आत्ताच सांगतोय, तुझ्या या खोटं बोलण्यामुळे तू स्वतःला निर्दोष सिद्ध करशील, पण माझ्या अबोलीला जर त्याचा त्रास झाला तर मी तुला कधीही निर्दोष सिद्ध होऊ देणारच नाही. मी तुला गुन्हेगार सिद्ध करेन आणि मी तुला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकेन. कळलं तुला? अशी इथे आता धमकी जणू काही अंकुशने तिला दिलेली असते, चेतावणी दिलेली असते. म्हणून खोटं बोलू नकोस, एवढाच त्यांचा हेतू असतो. त्याचबरोबर नार्को टेस्टसाठी शिवांगीला घेऊन निघालेले असतात. दीपशिका त्यांच्याबरोबर असते. संजीवनी साठे यांना अबोलीने फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की मॅडम, तुम्ही पण या. तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलते, शिवांगी खोटं बोलते, पण जर तसं खोटं बोलणं असेल तर मग ते सगळ्यांच्या समोर येईलच. पण आता तुम्ही या नार्को टेस्टमध्ये शिवांगी काय बोलते काय नाही हे सुद्धा तुम्हाला कळेल ना मॅडम, असं इकडे अबोली म्हणते. तेव्हा संजीवनी साठे हिला खरं तर राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की शिवांगी खोटंच बोलते आणि अबोली तिच्या नादाला लागली. पण त्याचबरोबर इथे संजीवनी साठेसुद्धा आलेले असतात. नार्को टेस्टला सुरुवात होते. इकडे आता सगळी तयारी करून ठेवण्यात आलेली असते. डॉक्टर आलेले असतात. शिवांगीला इंजेक्शन देतात आणि तिला इथे खुर्चीवरती झोपवतात. तिचे हात वगैरे बांधून ठेवलेले असतात आणि नंतर तिला इथे प्रश्न विचारले जातात. तेव्हा इकडे आता शिवांगी जे काही तिला विचारलं जात असतं त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न ती करत असते. तेव्हा इथे शिवांगी आता उत्तरं देत असते, आपल्याबद्दल माहिती सांगते, बहिणीबद्दल सांगते, वडिलांबद्दलसुद्धा सांगते आणि त्यानंतरला इथे काही प्रश्न विचारल्यानंतर शिवांगी वायलेंट होते.
शिवांगी इथे खूपच जास्त चिडते आणि ती इथे अशा पद्धतीने रिॲक्ट करते आणि पुन्हा ती म्हणते की मी वाघ आहे, वाघ. मी कुणाला सोडणार नाही. मी त्या व्यक्तीला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. मीच वाघ आहे. माझ्या बापाची वाघीण आहे मी. अन्याय सहन करणार नाही. अन्याय केलेला मला आवडतच नाही मुळात. तेव्हा इकडे शिवांगी आता पुन्हा इथे जणू काही व्हायलेंट झालेली असते. तिच्यामधली इथे स्प्लिट पर्सनॅलिटी जी काही असते ती बाहेर येत असते. तेव्हा इकडे डॉक्टरांना जे हवं असतं ते आता मिळालेलं असतं. शिवांगीला हा आजार आहे हे कन्फर्म झालेलं असतं, कारण शिवांगी इथे पुन्हा एकदा त्याच रूपामध्ये आलेली असते, वाघाच्या रूपामध्ये. ती आता शिवांगी नाहीच आहे. दुसरी कुठली मुलगी आहे की काय असं आता सगळ्यांना वाटतं. अबोली, अंकुश, त्याचबरोबर दीपशिका, संजीवनी सगळेजण आश्चर्याने बघत असतात. सगळेजण घाबरलेले असतात. आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यापासून ते ट्रीटमेंट तिच्यावरती करेपर्यंत सगळेजण तिथेच असल्यामुळे आता कुणी खोटं बोलतंय. आता शिवांगी खोटं बोलेल, अबोली खोटं बोलेल, डॉक्टर तर खोटं बोलणार नाहीत का? कारण डॉक्टरांची निवड ही दीपशिका, संजीवनी, अबोली या सगळ्यांनी मिळून केलेली असते. तरी ते संजीवनी साठेंनी सांगितलेल्या डॉक्टरांकडेच किंवा कोर्टातून ज्या डॉक्टरांचं नाव सजेस्ट केलेलं असतं त्या डॉक्टरांकडेच इथे आता अबोलीला घेऊन जाणार असतात. तो डॉक्टर अबोलीने नेमलेला नसतो. त्याच्यामुळे इथे आता अबोलीने पैसे देऊन त्यांना खोटं बोलायला सांगितले अशातला काही भाग झालेला नसतो. जे काही झालेलं असतं ते इकडे सगळ्यांच्या समोर असतं. म्हणजे कशा पद्धतीने इथे शिवांगीची पर्सनॅलिटी चेंज होते. आधी ती एकदम साधी भोळी मुलगी, काही न बोलणारी, प्रत्येक गोष्टीला घाबरणारी, नंतर इथे एवढी लढाऊ वृत्तीची कशी काय होऊ शकते? ती इकडे एका व्यक्तीला मारू शकते, तर ती काही करू शकते असं इकडे आता संजीवनी म्हणते. त्याचबरोबर इथे आता नार्को टेस्टमध्ये हे सिद्ध झालेलं असतं की इथे शिवांगीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि म्हणूनच तिच्यामधली एक दुसरी पर्सनॅलिटी जेव्हा ॲक्टिव्ह होते तेव्हा तिच्या आधीची साधी पर्सनॅलिटी ही शांत झालेली असते आणि त्याच्यामध्ये तिला काही आठवत नाही. ती म्हणत असते की मी काही केलेलंच नाही आहे. अशा पद्धतीने ती सगळं काही अगदी विसरून जात असते. पण प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीचा संशय खरा ठरलेला असतो. तिला जे शिवांगीबद्दल वाटत असतं तेच खरं असतं. शिवांगीच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिला सारखी सारखी चक्करही येतच असते, कारण तिला दीपशिकाने खूप मारलेलं असतं. तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिला आता इथे चक्कर येत असते आणि तिची तब्येत इथे बिघडलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की बघा, जरी तिच्या डोक्यावरती मार दिसत नसेल तरी आतमध्ये तिला मार लागलेला आहे आणि म्हणूनच तिच्या इथे डोक्याला मार लागल्यामुळे तिला चक्कर येत असेल असं मला वाटतंय. त्यामुळे इथे आता अबोली म्हणत असते की बघितलंत ना तुम्ही संजीवनी मॅडम, दीपशिका, बघितलंस तू? अगं बिचाऱ्या शिवांगीला काही आठवत नाही आहे. आता तुमच्या समोरच सगळा रिझल्ट आहे. तेव्हा इकडे आता शिवांगीला जे प्रश्न विचारलेले असतात आणि त्याच्यावरती ती ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेली असते ते सगळं फुटेज आता इथे अबोलीला मिळालेलं असतं. कोर्टामध्ये सादर करण्यासाठी सगळं ते रेकॉर्ड केलेलं असतं आणि इथे संजीवनी साठे हिने सुद्धा बघितलेलं असतं की शिवांगी जे काही बोलत होती सगळं खरं होतं. अबोली जे काही बोलत होती सगळं खरं होतं. हे सगळं तिने मुद्दामून केलेलं नाही आहे, तर कुणीतरी हे सगळं घडवून आणलेलं आहे हे तिला अगदी बरोबर वाटतं. त्याचनंतर इथे आता संजीवनी म्हणत असते की अबोली, म्हणजे याचा अर्थ तू जे काही बोलत होतीस ते सगळं खरं होतं. त्यामुळे कोर्टामध्ये आता महत्त्वाचा पुरावा सादर करण्यासाठी अबोलीच्या हातामध्ये लागलेला असतो आणि त्यामुळे इथे शिवांगीला शिक्षा, कमीत कमी शिक्षा व्हावी किंवा तिला होऊच नये यासाठी आता अबोली प्रयत्न करत असते, कारण तिने जे काही केलेलं असतं ते जाणून बुजून तरी केलेलं नसतं. आणि तेव्हा इथे आता संजीवनी साठे या पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेल्या असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आता अबोली ही केस जिंकणार आणि तेच होतं. कोर्टामध्ये गेल्यानंतर जेव्हा स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही कशा पद्धतीने याच्यावरती शिवांगी रिॲक्ट करते हे सगळं काही फुटेज अबोलीकडे असतं आणि ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर अबोली जे काही बोलते ते खरं आहे हे आता कोर्टामध्ये सिद्ध होतं आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता कोर्टाने सुद्धा त्याची दखल घेतलेली असते आणि इथे अबोली जिंकलेली असते. अबोली जे काही बोलते ते खरं असतं, खोटं त्याच्यामध्ये काही नसतं. त्याच्यामुळे
कोर्ट आता सगळे पुरावे तपासून बघतं. डॉक्टरांना सुद्धा खूप प्रश्न विचारतात आणि ती व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना खात्री पटते की अबोली जे काही बोलते सगळं खरं होतं. शिवांगीला असा आजार आहे हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे इथे आता 6 महिन्यासाठी अबोलीची जी काही सनद रद्द होणार असते ती होत नाही आणि इथे अबोली ही केस जिंकलेली असते आणि दीपशिका जे काही बोलत असते ते सगळं खोटं असतं आणि त्यामुळे इथे संजीवनी साठे तिच्या नादाला लागतात. ती खूप मोठी चूक करतात आणि इथे पहिल्यांदा आयुष्यामध्ये संजीवनी साठे अबोलीच्या समोर हारलेले असतात आणि त्यामुळे संजीवनी साठेंना त्या गोष्टीचा खूपच जास्त आता राग आलेला असतो. तर अशा पद्धतीने अबोली ही केस जिंकलेली असते आणि तिने पुन्हा एकदा शिवांगीला न्याय मिळवून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.